नमस्कार, अल्टिमेट जर्नी विथ झरेकर या चॅनलमध्ये तुमचं परत एकदा स्वागत आहे। आपण पोहोचलो आता संभाजीनगरमध्ये। संभाजीनगरमध्ये आपण पोहोचलो देवगिरी किल्ल्याकडे। देवगिरी किल्ला हा आपण पूर्ण बघणार आहोत, पूर्ण एक्सप्लोर करणार आहोत। तुम्हाला सगळी याची पुरेपूर माहिती मिळणार आहे। आता फिरायला लागणार आहे 3 ते 4 तास। आता वाजले आहे 8:15। ठीक आहे, तर चला जाऊया आपण किल्ल्यामध्ये। चला, करेक्ट राहा, व्हिडिओ पूर्ण बघा, चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा। आपण आता किल्ल्यामध्ये आलो आहे, ते तुम्हाला दिसेल बघा। हा पाठचा गेट आहे। हा गेट म्हणून आपण आतमध्ये आलो आहे सरळ असं। आता हे तिकीट काउंटर आहे। ठीक आहे, हे बघा, झाडं वगैरे खूप छान लावली आहे तिथे, सुशोभीकरण केलेलं आहे। एक ग्रुप सुद्धा आलेला आहे इकडे, श्रावणी तिकीट काढायला गेली। दुसरी गोष्ट, शुल्क आहे फक्त 25 रुपये पर पर्सन आणि कॅमेरासाठी पण आपण वेगळे पैसे दिलेले आहेत। ठीक आहे, 25 रुपये एक्स्ट्रा। मोबाईलमध्ये शूट केलं तर पैसे नाही। ठीक आहे, तर ठीक आहे, 25 रुपयांनी काय फरक पडतोय। तर आपल्याला प्रॉपर शूट करू। कॅमेराची बॅटरी 50% आहे। किल्ला खूप मोठा आहे, पण आता शूट करेपर्यंत राहतोय की नाही राहतो, कारण किल्ला मोठा आहे, वर चढायचं। ठीक आहे, चला कनेक्ट राहा, चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ पूर्ण बघा। तो माझ्या पाठच्या खिशात। चला आता आपण आतमध्ये चाललोय। दौलताबादचा किल्ला, त्याला देवगिरी किल्ला असेही म्हणतात। संभाजीनगरमध्ये दौलताबाद या गावामध्ये स्थित आहे। या किल्ल्याला यादव घराण्याचा इतिहासही आहे। इसवी सन 9 ते 14 शतकापर्यंत त्यांनी राज्य केले। नंतर दिल्ली सल्तनतची राजधानी झाली 1327 ते 1334 आणि नंतर अहमदनगर सल्तनतीची दुय्यम राजधानी झाली 1499 ते 1636। आतमध्ये आल्यानंतर तुम्हाला एक ओपन स्पेस दिसतो, हे बघा। इथे तोफ ठेवलेली आहे। चैन तुटले हे आले। तोफ दीर्घा, हिचं नाव आहे तोफ दीर्घा। दीर्घा तोफ आहे, हे बघा। अजून एक तोफ ठेवलेली आहे इथे। ही रायगडावरची तोफ आहे, शिवनेरीवरची तोफ आहे बहुतेक। म्हणजे इथे तुम्हाला दिसेल बघा, रायगड, शिवनेरी हे सगळ्यांचे फोटोज दिलेले आहेत माहिती देण्यासाठी। त्या तोफी ठेवलेल्या आहेत इथे, हे बघा। ही एक तोफ आहे, ही एक तोफ आहे, ही तोफ आहे। हा किल्ला 200 मीटर उंच टेकडीवर बांधलेच्या माथ्यावर बांधलेला आहे। 12व्या शतकातील देवगिरी किल्ला हा अभेद वास्तू म्हणून ओळखला जातो। या सर्वात शक्तिशाली किल्ला म्हणूनही ओळखला जातो। हा दरवाजा बंद केलेला आहे त्या लोकांनी, मला वाटतं हा पण एंट्रीच आहे। हो, खूप जुना दरवाजा आहे ऍक्च्युली हा, हे बघा। हा, तोफ ठेवलेले आहेत इथे। 28 नोव्हेंबर 1951 मध्ये शासनाने या किल्ल्याचे जतन आणि संवर्धन करण्याचे काम सुरू केले। इतिहासातील हा किल्ला एक अमूल्य रत्न व अजिंक्य किल्ला असा ओळखला जातो। 1308 मध्ये दिल्लीचा सुलतान अल्लाउद्दीन खिलजीने या शहरावर आक्रमण करून कब्जा केला
आणि 1327मध्ये तुघलकांनी या शहराचे नाव दौलताबाद असे ठेवले. हा एरिया आहे. समोरून आपण आतमध्ये आलो. साफसफाईचं काम चालू आहे. इथे पैसे शुल्क घेतात पण काम व्यवस्थित मेंटेन करतात. किल्ल्याच्या सभोवताली असलेली भिंत सुमारे 3 मैल पसरलेली आहे. महाकौटातून प्रवेश करण्यासाठी एक मेहरादाव मार्ग म्हणून त्यासमोर किल्ल्यात प्रवेश देणारा एक दरवाजा बनलेला आहे. हत्तीला हल्ला थोपवण्यासाठी या दरवाजावर खिळे आणि टोकदार पाती ठोकण्यात आले आहेत. तिरपी लावलेली ही पाती 6 इंच लांबीची आहे व बारीक टोकदारसुद्धा आहे. गल्लीमध्ये एक मोकळे पटांगण असून त्यात दोन्ही बाजूला पारेकरांच्या कोठड्या बांधलेल्या आहेत. सोपूत या कोठड्यांमध्ये काही जुनी वापरण्याजोगी अवजारेही ठेवण्यात आलेली आहेत. हे छोटे छोटे खाणे आहेत तिकडे, तुम्हाला दिसेल. देवऱ्या बोलतात त्याला. म्हणजे लाईट नसताना ना पहिली दिवे ठेवण्यासाठी. हे बघा. आणि पहारेकरांसाठी पण जागा आहे ही. मला वाटतं इथे पहिला दरवाजा वगैरे काहीतरी होता, कारण इथे खोबण आहेत बघ. इकडे 2 खोबण आहेत, इकडे एक खोबण आहे. आणि या खोबणमध्ये तुम्हाला दिसेल बघा लाकडी ओंडका ऑलरेडी आहे. हा इथून ते इथपर्यंत जातो. इथे पण लाकूड आहे बघ. चला पुढे जाऊया. बऱ्यापैकी जास्त अवशेष खूप मस्त आहेत या किल्ल्याचे. बघा ना, ते समोर दिसतं ते 4 मिनार दिसतोय. तिथे जायचं आपल्याला. इथे रस्ता बंद केलाय वरती जाण्यासाठी. जरा पडझड झाल्यामुळे काम चालू आहे म्हणून ते लोक. बावडी बघा, अमेझिंग. तुम्हाला दाखवतो. बघा बावडी. अजून बावडी तशीच आहे. खाली उतरण्यासाठी स्टेप्स पण आहेत, पायऱ्या पण आहेत. पाण्याच्या म्हणजे खोलपर्यंत स्टेप्स आहेत. 150 फूट खाली खोल आहे ती. बघा पायऱ्या तुम्हाला दिसते. सरस्वती बावडी आहे ही. 30 बाय 12 मीटर आहे. 30 बाय 30 फूट बाय 30 फूट बाय 12 मीटरची रुंदी याची आणि 150 फूटची खोली आहे. चला तर जाऊया आपण पुढे. म्हणजे तुम्ही किल्ल्याच्या जसं आतमध्ये येता, पहिला दरवाजा आणि दुसरा दरवाजा आतमध्ये येतात. जस्ट तुमच्या लेफ्ट साइड मध्ये तिथे सरस्वती बावडी आहे, विहीर आहे. ती तुम्ही नक्की बघा अगोदर. खूप सुंदर आहे. अशी विहीर तुम्ही आयुष्यात कधीच बघितली नसेल. ठीक आहे, चल ग. चला आता जाऊया आपण पुढे. हा 4 आहेत. 2 किल्ल्याच्या आत, 2 किल्ल्याच्या बाहेर, म्हणजे शहरात आहे. ओके. आणि ही सगळ्यात मोठी बारव. तिसरा होता ना हा गेट. तिसरा होता. तिसरा गेट आहे. चला मग आता आपण जाऊया पुढे. किल्ला खूप छान मेंटेन आहे. साफसफाई, पैसे घेतात पण साफसफाई पण खूप छान आहे. तुम्हाला दिसेल बघा. चला आता जाऊन पुढे आपण. एक मंदिर आहेत छोटी छोटी. हे बघा. लाद्या बघा परफेक्ट आहेत. म्हणजे चालायला, म्हणजे म्हातारा माणूस जरी आला वयस्कर तरी पण त्याला चालायला काही त्रास होणार नाही. आणि दोन्ही बाजूली दगडाची तटबंदी सारखं बनवलं आहे लोकांनी. प्रॉपर आहे.
हे बघा, हे आत्ताच बनवलं, हे आत्ताच बनवलंय. हे बघा एकदम प्रॉपर एका लाईनीत. म्हणजे ज्या मेन ज्या गोष्टी आहेत, हा ऑलरेडी ते अवशेष आहेत. मला वाटतं इथे मोठी इमारत असणार 2 मजल्याची. ठीक आहे, हा दोन्ही साईडला. आणि ही छोटी छोटी, म्हणजे मला वाटतं हे सैनिकांसाठी असणार बहुतेक. हे बघा ना, दिसते तुम्हाला हे छोटे छोटे. एक 6-5.5 फुटाचा माणूस आतमध्ये मावेल असं आहे. काय मध्ये जेल असतील. आणि पाठीमागून मला वाटतं काय, जरा बघू पाठ, नाही मला वाटतं हे बुजवलंय. वरती पाणी स्टोरेज साठी हे दिसते तुम्हाला भिंत. ही भिंत दिसते. इथे हत्ती तलाव आहे. खूप मोठं पाण्याचं स्टोरेज आहे. आपण तिथे जाऊन बघूया, चला. आणि इथे एक भारत माता टेम्पल सुद्धा आहे, ते पण आपण बघूया. एकाच ठिकाणी आहे दोन्ही. या हे बघा, भारत माता टेम्पल, हत्ती टँक बोलतात त्याला. प्रत्येक गडावर आहे ना, प्रत्येक किल्ल्यावर हत्ती तलाव असतच. हत्ती तलाव 115 फूट चौरस आकाराचा असून 25 फूट खोल आहे. या हौदात जमिनीखालून पाणी भरण्याची आणि ते सारण्याची व्यवस्था केलेली आहे. या हौदाची बांधणी आणि उभारणी एका अनुभवी पोहणाऱ्या सुरक्षिततेबाबत सर्व ती व्यवस्था करण्यात आलेली आहे. हा हौद सैनिकांना उत्कृष्ट तरुणपट्टू, पाणबुडे आणि जलक्रीडा निपुण करण्यासाठी वापरण्यात येत असावा असे वाटते. आता आपण जाऊया भारत माता टेम्पल कडे. एकदम शांत आहे. पक्ष्यांचा आवाज येतोय फक्त, आणि माझा आवाज मला येतोय. जोक. ऍक्च्युली ते खूप किल्ल्यावर ना खूप वाद झाले होते. हिंदू देवता, यादवांचं, मुघलांचं इकडे या संभाजीनगरमध्ये. त्याच्यामुळे या लोकांनी भांडणं मिटवण्यासाठी भारत माताची मूर्ती इथे स्थापित केली. म्हणजे भारत माता म्हणजे सगळ्यांचीच. जेव्हा हे मंदिर भारत माताची स्थापना झाली इकडे, तेव्हा इकडचे वाद मिटले. या जैन मंदिराचे छत 150 खांबावर उभारण्यात आले आहे. हे खांब सुंदर नक्षीकामाने सजवलेले आहेत. 1318 ते 1319 साल दरम्यान कुतुबुद्दीन मुबारक खिलजी 1 वर्षासाठी दौलताबादमध्ये राहायला आला होता. त्याने हे जैन मंदिर तोडून तिथे भव्य मशीद उभारली असावी. आता या मंदिराच्या मागील भिंतीवर भारत मातेची आधुनिक मूर्ती रेखाटण्यात आली आहे. दादा इथे पहिले काय होत होतं? सभा मंडप आहे ना? ओके. आता काय आता नाही होत ना काय सभा वगैरे? तर काय फंक्शन वगैरे होतात इथे? नाही ना? चांगली जागा आहे काय कार्यक्रम करण्यासाठी. पण त्याच्यानंतर थोडीशी पाऊलवाट हे झाली आहे, खरा विस्कळीत झालेली आहे. म्हणजे काम चालू आहे. थोडा पॅच दिसेल बघा तुम्हाला. हे बघा. त्यानंतर पुढे व्यवस्थित आहे, पुढे परत विस्कळीत आहे. काम करतायत हे लोक, काम चालू आहेत. परत तशाच खोल्या आहेत छोट्या छोट्या सैनिकांसाठी. हे बघा.
आता इकडे आहे चार मिनार. अल्लाउद्दीन खिलजी दुसरा बहमिनी याने इसवी सन 1435मध्ये हा 210 फूट उंचीचा चांद मिनार बांधला. या मिनाराच्या मध्यभागी दालनखानांवर आणि लहान लहान खांबांवर उभारलेले आहे. बर्फीच्या आकाराच्या गर्द निळ्या रंगाच्या टाईल्सद्वारे सुशोभित असा या मिनाराच्या काही टाईल्स आपल्याला आजही पाहायला मिळतात. तिथे मागे जे आपण भारत माताचं मंदिर होतं त्याच्या मागे तोफ संग्रहालय आहे. जस्ट बॅक साइडलाच आहे. माहिती दिली का काय? हो 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 हो, एक नंबर खूप छान. इथून सुरुवात करूया. ये हे बघा, असे तुम्हाला संग्रह कुठे दिसणार नाही. ऍक्च्युली स्केच पण दिले. ओपन एअर कॅनन गॅलरी या सगळ्या. हे अजून पण आहे ना, किल्ला चालू झालेला नाही. आपण किल्ल्यात प्रवेश नाही केलेला आहे. ठीक आहे, हे त्याच्या खालचंच आपण अजून एक्सप्लोर करतोय. भारत माता टेम्पल झालं, चार मिनार झाला, तोफ संग्रहालय झालं आणि हत्ती तलाव झाला. खाली सगळं बघायचं. वरती फक्त भुयारी मार्ग आहेत आणि ते छोटे छोटे त्यांचे दरबार असतात ना, मुघलांचे दरबार कसे असतात तसं आहे. आणि वरती टॉपला जाऊन आपण टॉपचा व्ह्यू घ्यायचा. जाऊ शकतो का? कदाचित पण बघूया वर जाऊ शकतो का चार मिनारमध्ये. हा चला, कनेक्ट राहू. हा असा पहिला किल्ला जेव्हा आपण लवकर आलो. हो, आणि रायगडला आम्ही 7लाच निघालो होतो बाई. पडझड झालेली आहे बघा. पण अवशेष आहे. हा, हे बघा, इथे पण छोटे छोटे चढायचं आहे बघा. हे बघा रस्ता बघा, बा असा रस्ता दिलाय बघा. हे बघा, असा छोटासा रस्ता आहे, पायऱ्या आहेत, त्याच्या वरून पायऱ्या पुढून. किल्ल्यावर प्रसाधन गृह पण म्हणजे टॉयलेटची सोय पण खूप छान केलेली आहे. इथून आतमध्ये गेलात तिथे बघा टॉयलेट आहेत. म्हणजे टॉयलेटची सोय पण खूप छान केलेली आहे आणि साफसफाई पण खूप छान आहे. तुम्हाला दिसेल प्रत्येक ठिकाणी ना इकडे छोटे छोटे डस्टबिन आहेत, जेणेकरून बाटल्या कचरा ते कोणी टाकू नये म्हणून. ठीक आहे, पिण्याच्या पाण्याची पण सोय आहे. हे बघा, व्यवस्थित पिण्याच्या पाण्याची सोय आहे, बसायची सोय आहे. कारण किल्ला खूप मोठा असल्यामुळे वयस्कर माणसांना थकवा लागल्यावर बसण्याची सोय आहे. आता आपण चढतो आहे वर. हेमांडपंथ त्याच्या राईट साईडलाच ना दिसेल तुम्हाला हेमांडपंथ मंदिर.
सिमिलर मध्ये फरक आहे बघा. कॉन्क्रीट आणि दगडामध्ये फरक बघा किती आहे. पडझड झालेली आहे. ऍक्च्युली हे लास्ट पिढीचं बांधकाम आहे बहुतेक, कारण सिलिंग मध्ये बघा तुम्हाला सळ्या दिसतील, पिलर मध्ये पण सळ्या आहेत. पहिल्या सळ्या वगैरे कोण यूज करत नव्हतं, दिसते सळ्या वगैरे वापरल्यात. म्हणजे हे जे लास्टचा काळ होता त्यांनी बनवलेलं आहे. कालाकोट दरवाजा आहे. इथून सरळ आतमध्ये आल्यानंतर हे मांडबंत मंदिर लागतं इकडे आणि सरळ काळाकोट दरवाजा. श्रावणी उभी आहे तिकडे. हा येतो चल. कसं आहे हे बघा, डाव्या साईडला पहारेकऱ्यांसाठी आहे, पळण्यासाठी, आणि इथून बाहेर निघण्यासाठी चोर दरवाजा आहे, म्हणजे चोर जागा आहे. समजलं? तर इथून जर कोणी एंट्री मारली त्यांना इथंच सैनिक हल्ला करणार, त्यासाठी. तिथून काळाकोट दरवाजा आतमध्ये आल्यानंतर आपल्याला अजून एक दरवाजा लागतो, जस्ट राईट मारल्यानंतर. ठीक आहे, चला. हा म्हणजे दरवाजा, छोटा दरवाजा आहे बघा इकडे. चला. काळाकोट दरवाजातून आतमध्ये आल्यानंतर हा आपल्याला लागतो तिसरा दरवाजा. एकदम जवळजवळ आहेत, म्हणजे तुम्ही बघितलं असेल की सरळ नाही आहे. आतमध्ये आल्यानंतर लेफ्ट मारला, परत राईट मारला, असं दरवाजा आहे. म्हणजे सैन्य जेव्हा येणार हल्ला करायला, त्यांचा गफलत झाली पाहिजे त्यांना, म्हणजे वळणामळणाचा रस्ता आहे, त्याच्यामुळे त्या दरवाजा आपण तिसऱ्या दरवाजा आतमध्ये आलो आहे. बघा इथे जागा तुम्हाला दिसेल, पहारेकऱ्यांसाठी जागा आहे. जस्ट कोणी आतमध्ये आलं साईडने त्याच्यावर हल्ला करायचा. ठीक आहे, आता जाऊ आपण पुढे. तसंच ॲज इट इज दरवाजाच्या नंतर जी जागा असते पहारेकऱ्यांसाठी, हे बघा दिसेल तुम्हाला. वरती जाण्यासाठी जागा आहे, इथून दाखवतो. मला दिसते 2 पिलरच्या मधून असं वरती वर जायचं आणि आला ते वरून हल्ला करण्यासाठी. चला. मला काय भीती वाटते माहितीये, माकडाने माझ्या हातातून कॅमेरा हिसकून नाही घेतला पाहिजे, त्याची मला भीती वाटते. म्हणून जरा मी काळजीपूर्वक शूट करतोय. माकडांचं प्रमाण जास्त आहे इकडे. बघा काय लोकांची स्मरणशक्ती कुठपर्यंत चालली आहे मला माहिती नाही. किल्ल्यांचा जरा पण रिस्पेक्ट नाही या लोकांना. एवढे शॉर्ट कपडे घालून येतात हे लोक किल्ल्यांवर. काय बोलायचं आता, प्रत्येकाची इच्छा आहे की नाही. ज्याला किल्ल्यांचा रिस्पेक्ट आहे, किल्ल्याचा रिस्पेक्ट आहे तो करतो. ज्याला किल्ल्याचं महत्वच नाही माहिती तो काय करणार. चला पुढे. आता हा आपला लागलेला आहे 4था दरवाजा, दाखवतो. हा बघा थोडा पडझड झालेली आहे. आणि जस्ट दरवाजाच्या डाव्या बाजूला, उजव्या बाजूला, सॉरी माझ्या डाव्या बाजूला छोटस पारेकरांची जागा आहे.
आता ती एकदम घासपूसनी व्यापली. प्रत्येक दरवाजाच्या इथे खोबण असते बघा. ही 1 2. याचा अर्थ लाकडी ओंडका टाकून दरवाजा पूर्ण बंद करण्यासाठी, जेणेकरून दरवाजा आतून उघडणार नाही. चीनी महल तुम्हाला दाखवतो. हे बघा, चीनी महल याचा अर्थ नाव हे आहे कारण ह्याच्यावरती चीनी दगडांचं, चीनी मातीच्या दगडांचं नक्षीकाम होतं, त्याच्यामुळे याचं नाव चीनी महल आहे. पण ते आता झाडझुडपाचं महल झालेलं आहे. बघू शकता तुम्ही. हे बघा, हे बघा, तुम्हाला दिसेल बघा. इथून छोट्याशा दरवाजाने मी आत जातोय आणि इथून वर जाण्यासाठी जागा आहे, पण ती झाली आता पडझड. आपण जाणार नाही आहोत. हा बघा, हा होता दुमजली. ऍक्च्युली दिसते तुम्हाला, खोबण दिसते. ऍक्च्युली हा होता दुमजली. आता वरचा पडझड झाली त्याची. आणि वरती होती गच्ची. हे बघा, गच्ची दाखवतो तुम्हाला. ती दिसते 3 खोबण, गच्चीचा प्रकार आहे तो. ती वरती गच्ची होती. चला आता जाऊ पुढे. परत बोल. औरंगजेबाने शेवटचा जो शासक होता, हा, कुतुबशाह अब्दुल हसन मरेपर्यंत ह्याच्यामध्ये आहे ना कैद केलं होतं औरंगजेबाने, चीनी महल मध्ये. हा, अच्छा. शेवटचा शासक औरंगजेबाने हा जेव्हा किल्ला जिंकला तेव्हा इकडचा शासक होता कुतुबशाह, त्याला अब्दुल हसन तर त्याला इथे कैद केलं होतं त्या लोकांनी मरेपर्यंत. म्हणजे आमरण, म्हणजे कारावास असतो ना तसा या चीनी महलमध्ये. चीनी महलचं वैशिष्ट्य हेच आहे की आमरण, शिक्षा दिली, कारागृह, शिक्षा देणे. आता हा चीनी महलच्या साईडने दरवाजा आहे. बायकोचा इतिहास खूप चांगला आहे बाई. आवडत नाही तिला इतिहास, पण तिने स्टडी करून आली आज. काय हे काय आहे? भुयारी मार्ग आहे बहुतेक. पाण्याची टाकी. ह्याच्यामध्ये ना हे पाणी भरून ठेवतात इथे. पाणी भरून ठेवतात इथे. याचं काय रिझन काय मी तुम्हाला सांगतो. चला वर जाऊया मेंढा तोफ बघायला. ही मेंढा तोफ निजामाच्या महालाच्या समोरच्या बुरुजावर ठेवण्यात आली आहे. या तोफेचे मूळ नाव शिकन असून म्हणजे किल्ले उद्ध्वस्त करणारी तोफ असे आहे. संपूर्ण खिताबासहित औरंगजेबाचा नामोल्लेख आहे. तर दुसरीकडे तोफ निर्मात्याचे नाव मुहम्मद हसन अमले अरब असे लिहिलेले आहे. तोफ अशा प्रकारे बसवण्यात आली आहे की तोफामधून जे सैन्य हल्ला करण्यासाठी येत असे त्या सैन्यांना उद्ध्वस्त करण्यासाठी ही तोफ 180 डिग्रीमध्ये पूर्ण फिरण्याची व्यवस्था केलेली आहे. हिला बोलतात मेंढा तोफ, कारण तिचा मेंढीच्या आकाराचा तोंड तिथे लावलेला आहे म्हणून तिला मेंढा तोफ बोलतात. ह्याची तोफेची रेंज होती 5 किलोमीटर. 5 किलोमीटर एवढी तोफेची रेंज आहे. आणि तुम्हाला मी ते मडके दाखवले होते, ते छोटे छोटे मडके याकडे दाखवतो. आता हे जे छोटे मडके तुम्हाला दिसतात हे बघा, त्याच्या पुढे
हा, हे जे मडके आहेत याचं रिझन हे आहेत की त्या मडक्यामध्ये पाणी भरून ठेवतात आणि तो कापूस ओला करतात आणि कानात घालतात. जेव्हा तोफ फायर करतात तेव्हा सैनिक काय करतात, आपले तोंड जे आहे ना त्या मडक्यामध्ये टाकतात. कारण की तोफेचा आवाज एवढा मोठा असतो, त्यांनी बहिरा होण्याचे, कान फुटण्याचे चान्सेस जास्त असतात. म्हणून त्यासाठी ते बनवलेत मडके. पाण्याने भरलेले मडके असतात ते. तोफ फायर करताना लोक त्याच्यामध्ये बुडवायचं. ठीक आहे, चला आपण जाऊ पुढे. आता खरा किल्ला चालू होतोय. हे बघा, किल्ल्याच्या आजूबाजूला पाणी आहे. हे बघा, हे तोफ आपला हे तलाव आहे. किल्ल्याच्या चारी बाजूला हे असं तलाव बनवून ठेवलं त्या लोकांनी. आणि तलावामध्ये विषारी मगरीन, विषारी साप असतात. कारण किल्ल्यावर कोणी हल्ला करू नये त्याच्यासाठी आहे. आणि इथपर्यंत जरी पोचला, सगळं करून इथपर्यंत जरी पोचला ना, तर ह्याच्या पुढे जाण्यासाठी त्याला ह्या सगळ्या गोष्टीचा सामना करावा लागतो. पहिला हा चमड्याचा ब्रिज होता. चमड्याचा ब्रिज म्हणजे ओढून घेणं, परत ते करत होते. पण आता शासनाने प्रॉपर लोखंडान लाकडाचा ब्रिज बांधलेला आहे. लडाखला जाताना तो याचा ब्रिज येतो, खारडुंगला नाही ग, एक पास आहे तिथे सगळ्यात मोठा. तो पास क्रॉस करण्यासाठी हे बघा, आता आपण खरा प्रवेश केलाय किल्ल्यामध्ये. हा भुयारी मार्ग आहे. काका काय आहे आतमध्ये? खाली कुठे जातात? अच्छा 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 अच्छा, मी ते आपल्या ह्याच्या त्या मडक्यांच्या बाजूला आहे ते बघू जरा काय. अच्छा अच्छा, ओके ओके, जुना आहे का? हे बघा, हो. आता हा जो रस्ता आहे, शिड्या दिसतात तुम्हाला बंद ठेवलेल्या, त्या शिड्याच्या खाली उतरतात आणि वर येतात. आणि हा जो बोगदा होता तिथून ते बाहेर येतात. तुम्हाला दाखवतो बघा, हा इथून निघतो. मध्ये पडझड झाले म्हणून त्याला कोणी बंद ठेवलेला, हा ब्रिजची निर्मिती केलेली आहे नवीन. चला आतमध्ये. आता चालू होते भूलभुलैया मार्ग. बघा आता अंधेरी नगरी, अंधेरी मार्ग चालू होते. हो, हे बघा कसा मार्ग केलाय बघा. ब्रिज क्रॉस करून येणार, डावीकडे वळायचं, आतमध्ये यायचं, इकडे वळायचं. म्हणजे याचा अर्थ की दुश्मन सैनिक जे येतात त्यांना किती आपण जास्तीत जास्त कन्फ्यूज करू शकतो. इथपर्यंत पोहोचणं खूप कठीणच आहे. आणि याच्या पुढे अजून कठीण रस्ता चालू होतो. त्यांना किती कठीण सामना करून जावं लागतं वर, तुम्हाला दाखवतो. त्यासाठी हा सुरक्षितेच्या कारणाने हा असं किल्ल्याची रचना केलेली आहे. आता आपण जातो भुयारी मार्गामध्ये. अंधार असेल, बघू कसं दिसते. चला. श्रावणी घाबरते. इथे छोटीशी खोली आहे, लाईट्स लावल्या त्या लोकांनी. काय काय ठिकाणी खूप अंधार असणार आहे. हे बघा, इथे छोटे छोटे असे. आता इथे तर कन्फ्युजिंग आहे बघा. शिड्या चढायच्या की खालून जायचंय. जर इथून जर सैनिक आले, दुश्मन आला, तो कन्फ्यूज होणार. शिड्या चढायचं खालून जायचं. आपल्याला जायचं आहे खालून. हा रोड, हा किल्ल्याकडे जात नाही रोड, हा जातो, हा रस्ता या इकडे. म्हणजे खालून जरी गेलं तर इथे जर सैनिक आलं तर इथे बघा छोट्या छोट्या जागा आहेत, वरती दिसतंय तिथून, किंवा इथे पण आहेत बघा, हल्ला करण्यासाठी. ठीक आहे, चला आता आपण फ्लॅश लाईट ऑन करूया. चल ये फ्लॅश लाईट ऑन कर. अरे चल, काय नाही, चल मी आहे ना. चला. वॉर्निंग, चेतावणी. ओरडणे, छेडणे सक्त मनाई आहे. शांतपणे आतमध्ये जायचंय. फ्लॅश ऑन कर. चला या. भूलभुलैया मार्ग आहे हा. शपथ या. हे बघा
सगळे चोर रस्ते तुम्हाला दाखवतो बघा. इथे रस्ता नाहीये, इथे पण रस्ता नाहीये, सरळ रस्ता आहे हा. या इकडे रस्ता बघा ना कसा गोल 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 फिरवून हे केलेलं आहे. हे बघा किती शत्रूला किती कन्फ्युजन करायला. आता इकडे आल्यानंतर तुम्हाला परत इथे सगळे लपून बसलेले असतात हल्ला करण्यासाठी. हे बघा परत इकडे परत गोल फिरायचं. हा आतमध्ये जरा पण गरम नाहीये. हे बघा ही लपण्याची जागा आहे, मोठी आहे, भरपूर मोठी. काट माटा इकडे. हे बघा दिसते. लाईटी लावल्या, लाईटी नसेल ना फुल अंधार आहे. या इकडे तिथे चालू की काय करू. चल चल वर चढायचंय राणी.